नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चमचमीत झमझमीत सांडग्याची भाजी बनवणार आहोत किंवा त्याला वड्या असंही म्हणतात. मूगडाळीच्या वड्या असतात त्यालाच आपण सांडगे किंवा वड्या असं म्हणतो. आणि हे सांडगे जे असतात ते सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असतात, कारण हिवाळा संपण्याआधी आणि उन्हाळा लागायच्या आधी सर्व बायका मिळून घरातला सगळा लागणारा वर्षभर टिकणारा सामान बनवत असतात. वड्या, पापड, कुरडया. तर हे सहजासहजी आपल्या घरात मिळून जातात आणि अतिशय सोपी रेसिपी असते. घरात कुठलीही भाजी नसली की तुम्ही अगदी सहज बनवू शकता. त्यासाठी आपल्याला 2-3 चमचे तेल टाकायचं आहे. कढईत छान तेल तापल्यावर जिरं मोहरी तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर बारीक चिरून लसूण कांदा त्याच्यात थोडा हलका ब्राऊन होऊ द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता मी त्यात 2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला धना पावडर टाकलं आहे. थोडंसं 2-3 सेकंद ते तिखट तेलात होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून गॅस कमी करायचा आणि थोडीशी मस्त उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्याला जे तेल येतं, वाव मस्त दिसतं, बघू शकता. अशा पद्धतीने तेल आलं की आपण त्याच्यात पाणी अजून ॲड करायचं आहे. जसं आपल्याला पाहिजे पातळ दाटसर त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. आणि सांडगे शिजायला थोडंसं पाणी लागतं, म्हणून थोडं एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने सांडगे टाकायच्या आधी आणि शिजायच्या आधीच मस्त भाजी दिसते. शिजून किती मस्त लागणार आहे, वाव. अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. सांडग्यामध्ये मीठ असतं म्हणून मीठ टाकताना थोडंसं विचार करून टाकायचं आहे, थोडंसं कमी टाकायचं. मी अशा पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत, कारण हे जे सांडगे असतात हे पटकन शिजतात आणि जे हाताने पाडलेले असतात त्याला शिजायला जरा जास्त वेळ लागतो. अशा पद्धतीने झाऱ्यावर जर का सांडगे पाडले तर ते अतिशय सोपे असतात आणि 15 मिनटाच्या आत आपली भाजी शिजून रेडी होते. त्यासाठी अशा पद्धतीने सांडगे बनवा. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान उकळी आल्यानंतर आपण ताट ठेवून देणार आहोत आणि 10 मिनटं आपण ते सांडगे मस्त शिजू देणार आहोत. 10 मिनटानंतर बघू शकता, वाव मस्त शिजून झालेत आपले सांडगे आणि भाजीही कमी झालेली आहे. त्याच्यातलं पाणी कमी झालं आहे, बघू शकता. अशीच नवीन नवीन झणझणीत रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच घरातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.